पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। फुलांच्या वर्षावात चिमुकल यांचे स्वागत। बनवडीत शाळेच्या पहिल्या दिवसाचा उत्साह। उन्हाळी सुट्टीनंतर आजपासून राज्यभरातील शाळांची घंटा पुन्हा एकदा वाजली असून चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळा गजबजून गेल्या आहेत। कराड तालुक्यातील बनवडी येथील जागृती विद्या मंदिर संचलित संजीवनी प्राथमिक विद्या मंदिर व शिशुविहारमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले। नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंद पाहायला मिळाला। शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या कायम स्मरणात राहावा यासाठी संजीवनी प्राथमिक विद्या मंदिर व शिशुविहारच्या वतीने विशेष स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। अंगणवाडीतून पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांचे लेझिम, ढोल ताशे आणि झांज पथकाच्या गजरात स्वागत करण्यात आले। शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारापासून वर्गापर्यंत विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला। तसेच गुलाबपुष्प देऊन आणि औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले। विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले। याशिवाय खाऊ, विविध प्रकारच्या भेटवस्तू आणि शैक्षणिक साहित्यही देण्यात आले। विशेष म्हणजे विद्यालयातील 10 गरजू विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल अशा शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करून संस्थेने सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबवला। शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांसाठी माझा शाळेचा पहिला दिवस या संकल्पनेवर आधारित आकर्षक सेल्फी पॉइंट उभारण्यात आला होता। या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आनंदाने छायाचित्रे काढून पहिल्या दिवसाच्या आठवणी जपल्या। या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष शंकरराव खापे बापू, उपाध्यक्ष किशोर पाटील, खजिनदार कांतीलाल पाटील, अरुण माळी, आनंदराव जाधव, जागृती विद्या मंदिरचे मुख्याध्यापक सुधाकर चव्हाण, संजीवनी प्राथमिक विद्या मंदिरचे मुख्याध्यापक आनंदा वाकुर्डे यांच्यासह शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साहाने नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात झाली। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड। आज या ठिकाणी संजीवनी प्राथमिक आणि जागृती माध्यमिक विद्या मंदिरच्या नवगतांचा स्वागताचा कार्यक्रम झाला। खरं म्हणजे यापूर्वीच्या शाळा आणि आता शाळामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे। शिक्षण पद्धतीमध्ये बदल झालेला आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती ही पहिल्या दिवसापासून असावी या दृष्टीने शासन प्रयत्न करते, संस्था प्रयत्न करतात आणि पालकवर्ग आणि सर्वच या उपक्रमाला प्रतिसाद देत आहेत। यापूर्वी शाळा सुरू झाल्यानंतर 8 दिवस 10 दिवस 50% उपस्थिती नसायची, परंतु आता आज जर बघितलं तर 95% पेक्षा पुढची उपस्थिती आपल्याला दिसून येते। मुलं लहान वयामध्ये शाळेमध्ये ज्यावेळेला येतात त्यावेळेस शाळेची आवड निर्माण व्हावी, शाळेची गोडी निर्माण व्हावी या दृष्टीने शाळा वेगवेगळे उपक्रम राबवतात। असाच एक उपक्रम आम्ही दरवर्षी मुलांच्या स्वागताचा कार्यक्रम राबवतो। आजही या दिवशी पहिलीच्या आणि 5वीच्या मुलांचं स्वागत केलेलं आहे। आज या दोन्ही वर्गातली मुलं 100% उपस्थित आहेत आणि विशेषतः या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळं हास्य आणि वेगळा चेहरा आपल्याला बघायला मिळतो की आनंदी मुलं या निमित्तानं दिसत आहेत। अशा पद्धतीचे जर उपक्रम राबवले तर निश्चितपणाने मुलांची वर्षभरामधली उपस्थिती जी आहे ती 100% असणार आहे। विद्यार्थ्यांना चांगलं आनंददायी शिक्षण मिळावं या दृष्टीने जे वेगवेगळे उपक्रम राबवतात ते उपक्रम आमच्या शाळेमध्ये कायम राबवतात। खरं म्हणजे आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की शाळा सुरू झाल्यापासून आजपर्यंत शाळेच्या पटसंख्या अभावी कुठली अडचण आली नाही। आम्हाला उलट या ठिकाणी शाळेमध्ये प्रवेश देता येत नाहीत अशा पद्धतीने आम्हाला बोर्ड लावावं लागतात। विशेषतः 50-55 मुलं असणं अपेक्षित असतात, परंतु आमच्या विद्यालयामध्ये 70-75 मुलं एका वर्गामध्ये शिक्षण घेतात आणि पालकही त्या दृष्टीने आग्रही असतात की आमची मुलं जरी जास्त असली तरी सुद्धा आम्हाला या शाळेमध्ये प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न करत असतात। आमच्या सर्व संस्थेच्या आणि शिक्षकांच्या या ठिकाणी शाळेच्या विषयी असणारे उपक्रमामध्ये सहभाग असणार किंवा शाळेच्या ज्या उपक्रमाच्या माध्यमातून मुलाची प्रगती व्हावी असे वाटतं, असे सर्व उपक्रम आम्ही सर्वजण या ठिकाणी एकमेकाच्या विचाराने राबवत असून त्याचाच हा परिणाम शाळेची गुणवत्ता वाढते, शाळेचा निकाल चांगला लागतो। बालवाडीपासून 10वी पर्यंत या ठिकाणी शिक्षण दिलं जातं आणि हे शिक्षण गुणवत्तापूर्वक शिक्षण व्हावं यासाठी आमचा प्रयत्न असतो आणि त्यासाठी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालक प्रतिसाद देत असतात। असाच प्रतिसाद आज पहिल्या दिवशी हा शेवटपर्यंत राहावा अशी एक या निमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। शिक्षण मंडळ बनवडी या संस्थेनं 2000 साली या शाळेचं रोपटं लावलं। आज या रोपट्याचाच 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर शाळेच्या शैक्षणिक सत्राचा पहिला दिवस
अतिशय आनंदानं या ठिकाणी साजरा होतोय. आम्हाला अभिमान वाटतो की संस्थेचं योगदान या शाळेच्या उभारणीमध्ये असल्यामुळं आज या परिसरात जागृती विद्या मंदिर आणि संजीवनी प्राथमिक विद्या मंदिर ह्या दोन्हीही शाळा अतिशय गुणवंत विद्यार्थी घडवताना दिसून येत आहेत. शाळेचा निकाल असेल, तो स्पर्धा परीक्षेचा असेल, SSC बोर्डाचा निकाल असेल, या शाळेचा निकाल निश्चितच वरच्या पातळीवर वर्षानुवर्ष जात आहे. आज नवीन वर्ष, शैक्षणिक वर्ष सुरू होतंय. नवीन शैक्षणिक वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना संस्थेच्या आणि विद्यालयाच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करतो. विद्यार्थी शाळेत जाताना जसा आनंदानं जातो तसा तो शाळेत येताना उत्साहानं यावा, आनंदानं यावा, तो दिवसभर टिकून राहावा, या दृष्टिकोनातून आज नवागत विद्यार्थ्यांचं अतिशय भव्य असं स्वागत केलं. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा कंटाळा येणार नाही याची काळजी संस्था आणि शाळेने घेतलेली आहे. मुलं उत्साहात दिवसभर टिकून राहावी म्हणून हा आज उपक्रम या ठिकाणी नवागत स्वागत विद्यार्थ्यांचा केला जातोय. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं आज वितरित केली जाणार आहेत. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी पालकांना संस्थेच्या आणि विद्यालयाच्या वतीनं नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा व्यक्त करतो. आज 15 जून सर्व महाराष्ट्रभर आज शालेय कामकाजाला सुरुवात होत आहे. या निमित्तानं आपल्या शाळेमध्ये जे नवीन प्रवेश झालेले आहेत, या नवीन प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत आपल्या दोन्ही संस्थांच्या वतीनं आपल्याकडे संपन्न केलं जात आहे. यापूर्वी विद्यार्थी शाळेत येत असताना त्याला थोडस वाईट वाटत होतं, त्यामुळे ते शाळेत येताना रडत होते. याचा अर्थ असा होता की मायेची जी ऊब होती, माया जी होती, म्हणजे त्या मुलाला आईच्या कुशीमध्ये सुरक्षित वाटत होतं आणि तो दुसरीकडे जाताना रडत होता. ती मायेची ऊब आणि मातृत्व या शाळेमध्ये मिळावं अशा प्रकारचं स्वागत आज या ठिकाणी आपण करत आहोत. पूर्वी मुलं शाळेत येत असताना रडत असत, कारण त्याला वाटत होतं की शाळेमध्ये आपल्याला सिक्युरिटी किंवा सुरक्षितता मिळणार नाही. पण आजची स्थिती तशी नाही. शाळेमध्ये असणारे सर्व शिक्षिका, शिक्षक हे आपल्या आई वडिलांप्रमाणे आपल्यावर प्रेम करतील आणि आपल्याला मातृत्व देतील.